सुरेश सदस्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांवर मुंडेंची चौकशी होणार। अजित पवार यांनी नेमली धनंजय मुंडे यांच्या चौकशीसाठी पक्षांतर्गत समिती। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 500 मतदारामध्ये कार्यकारी अधिकारी राहणार, त्यामुळे राज्यात विशेष कार्यकारी अधिकारी जिल्ह्यात नियुक्त होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। विक्रोळीमध्ये मुंबई शहर पोलीस वसाहत इमारतीचा काही भाग कोसळला। घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी नाही। तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये देखील ड्रेस कोड लागू करा। महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंदिर संस्थांच्या अध्यक्षांकडे मागणी। मुख्यमंत्र्यांनी घेतला फ्लॅगशिप योजनांचा आढावा। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या, तसंच शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे फडणवीसांचे निर्देश। पैनगंगा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी सुरू केलं आमरण उपोषण। प्रशासनानं नदीपात्रामध्ये पाणी न सोडल्यास रस्त्यावर उतरत आंदोलनाचा गावकऱ्यांचा इशारा। वैयक्तिक शौचालय योजनांतर्गत शौचालय बांधकामासाठी वाढीव अनुदान द्या। प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांची अमरावती महानगरपालिकेकडे मागणी। सोलापुरात माघवारीतील माऊलींच्या अश्वाचं गोल रिंगण हा अभूतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी युवक, महिलांची आणि वारकऱ्यांची मोठी उपस्थिती। नवी मुंबईमध्ये किरकोळ कारणावरून एकाची हत्या। हेल्मेट डोक्यात टाकत केली हत्या, तर आरोपी फरार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी सोलापुरातील परिषदेसमोर मांडला ठिय्या। मुख्याध्यापकांना सेवेत रुजू करण्याची केली मागणी। कार्यकारी अधिकारी नियुक्तीसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली समिती। राज्य सरकारच्या वतीने नियमावली जाहीर। बुलढाण्यामध्ये केंद्रीय पथकाकडून धान्य गोदामाची तपासणी। जिल्ह्यातील केस गळती प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तपासणी। धान्य पुरवठा बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।